नमस्कार मंडळी, कशा आहात? आणि तुम्ही बघत आहात टेस्ट ऑफ महाराष्ट्र. टेस्ट ऑफ महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे. आणि टेस्ट ऑफ महाराष्ट्राची आज स्पेशल रेसिपी म्हणजे भरलेलं वांगं. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. आणि आज आहे रक्षाबंधन, तर तुम्हाला रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. तर मी बनवत आहे आज भरलेल्या वांग्याची भाजी. तर इथे मी 5 वांगे घेतलेले आहेत मीडियम आकाराचे, आणि त्याला मधोमध 4 भाग करून घेतलेले आहेत, म्हणजे कट करून घेतले आणि पाण्यामध्ये भिजत ठेवले. तर हे बघा, आपण साहित्य घेतलेलं आहे. इथे शेंगदाणे, कोथिंबीर, टमाटर, अद्रक, लसूण. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे कढई ठेवलेली आहे गॅसवर, आणि त्यामध्ये आपण आता मसाले भाजून घेऊया व्यवस्थित. तर याच्यामध्ये मी टाकणार आहे शेंगदाणे. शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घ्यायचे, म्हणजे भाजीला चांगली टेस्ट येते. आणि याच्यामध्ये मी खोबरं जे होतं ते बारीक कट करून घेतलं, आणि आता खोबरं एका साईडला टाकलं. थोडेसे तीळ एका साईडला टाकूया. शेंगदाणे खोबरं लवकर भाजलं नाही, तीळ लवकर भाजले म्हणून पटकन काढून घेते. आणि शेंगदाण्याला खोबऱ्याला चांगलं भाजून घेऊया लालसर. तर तुम्ही कशी बनवता नक्की सांगा. आपली रेसिपी आवडत असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेंगदाणेसुद्धा इथे आपले भाजून झालेत. शेंगदाणेसुद्धा मी काढून घेतले. खोबरे दादा काय भाजायचं नाव घेत नाहीत. चला त्यांना जरा मस्का लावूया. थोडंसं तेल टाकून भाजूया. तर इथे लालसर खोबरंसुद्धा भाजून घेऊ. अख्ख्या मिरच्या मी घेतलेल्या आहे. ते पहिलं बायका म्हणजे अख्ख्या मिरच्या लाल खलबत्त्यात किंवा वरट्यावर पाट्यावर कुटूनच भाज्या बनवायच्या. आता आलेत मिक्सर. तर मिक्सर म्हणजे पटापट काम होतात, ते सोपं पडतं. तर आपले सगळे मसाले भाजून झालेले आहेत. आता मी वाटणाची तयारी करत आहे. कढईमध्ये एक कांदा मी लांब लांब कापून घेतलेला आहे. आणि याला चांगला कांदा परतून घेतला. आता आपण याच्यामध्ये टोमॅटो कापून घेतलेला टाकूया लांब लांब. 2 टोमॅटो आहेत मीडियम आकाराचे, आणि अद्रक लसूण आहे, थोडासा कोथिंबीर. आणि याला चांगलं मिक्स करून भाजून घेऊ. आणि हे आपण मसाल्याचं भरायचं वाटण वेगळं बनवलेलं आहे, आणि हे वाटण फोडणीचं वेगळं बनवलेलं आहे. तुम्ही म्हणजे तीळ किंवा खोबरं नाही घातलं तरी चालेल. शेंगदाणे म्हणजे गरजेचे आहे. शेंगदाण्याशिवाय वांग्याची भाजी अपूर्ण. कढीपत्ता आणि शेंगदाणे. तर हे बघा, हा वेगळा मसाला आहे. हा मसाला आपण गार करून घेतलेला आहे. आता आपण याला मिक्सरमधून काढून घेऊ, म्हणजेच दुसरं आपलं वाटण गार होईल. तर हे बघा, भाजून झालेलं वाटण गार आहे. तो मसाला मी तिकडे मुलाला दिलेला आहे की मिक्सरमधून काढ, तोपर्यंत मी हा भाजून घेते. आणि हा बघा, हा मसाला आपला तयार आहे. एका प्लेटमध्ये हा मसाला काढून घ्यायचा. आणि याच्यामध्ये आता आपण सुके मसाले ॲड करूया. मीठ, लाल तिखट, हळद, काश्मीरी लाल मिर्च पावडर, थोडंसं चिकन मसाला, आणि थोडासा धनिया पावडर, आणि कारळाचा कूट, म्हणजे सर्व मिक्स आहे. तर आता चांगले याला मिक्स करूया. आणि आपण हे मिश्रण वांग्यामध्ये भरायचं आहे. मी वांग्याचं पाणी अगोदरचं काढून घेतलं. दुसऱ्या पाण्यामध्ये वांगी परत भिजत ठेवलेत. तर चला एक एक करून वांगे भरून घेऊया पटापट. तर हे बघा, अशा प्रकारे आपण वांगे भरून घेऊया. आणि भाजी खरंच खूप छान झाली होती. दिसत जरी नसेल चांगली, तर खायला खूप चवदार झाली होती. आणि अशा प्रकारे एक एक करून सर्व वांगे भरूया.
किचनचा ओटा छोटा असल्यामुळं पसारा दिसतो मंडळी. तर हे बघा इथे वांगे भरून झालेले आहेत. हा मसाला उरलेला आपण नंतर त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत, तर ते तुम्हाला मी दाखवलंच. तर चला आता आपण जे कांदा आणि टोमॅटोचं जे वाटण होतं भाजून घेतलेलं ते मिक्सरमधून काढून घेऊया. गार पण झालेलं आहे. आणि याच्यामध्ये मी हे सुद्धा मुलाकडे दिलं की म्हटलं काढून दे मिक्सरमधून, तोपर्यंत मी दुसरी तयारी करते. तर इथे मी कढई ठेवलेली आहे. आता आपण वांगे फ्राय करून घेऊया. याच्यामध्ये टाकूया तेल. दोन ते 3 चम्मच इतका अंदाजे, मी मोजमापाने घालत नाही. त्याच्यामध्ये तेल गरम झालं की कढीपत्ता घातलेला आहे आणि जे आपण भरून घेतलेली वांगी होती ते सुद्धा टाकून मस्त खालीवरी करून घेतले. आणि आता याला आपण झाकून ठेवूया 5 ते 10 मिनटं. हे बघा मसाला रेडी आहे आणि वांगे आपले झालेले आहेत मस्त परतून. आता याच्यामध्ये आपण जे वाटण करून घेतलं होतं ते वाटण टाकून मस्त मिक्स करूया. मसाले म्हणजे तिखट मसाले तुम्ही तुमच्या हिशोबाने ॲड करू शकता. तिखट पाहिजे असेल तर जास्त, कमी पाहिजे असेल तर कमी. असं चांगलं मसाल्याला एकजीव करून घ्यायचं. आणि परत हा मसाला म्हणजे वाटण शिजायसाठी परत आपण याला 5 ते 10 मिनटं तेल सुटेपर्यंत चांगलं झाकून वाफेवर शिजून घेणार आहोत. आणि नंतर मग पाणी ॲड करायचं. याच्यामध्ये आता आपण जे वांग्यामध्ये भरून मसाला उरला होता ते ॲड करूया थोडा थोडा, म्हणजे पूर्ण वांग्याला मसाला व्यवस्थित लागतो. परत याला थोडंसं मिक्स करून झाकून ठेवूया. तर नक्की कमेंट करून सांगा कशी वाटली रेसिपी. चला आता आपण याला झाकण ठेवूया थोडा वेळ आणि नंतर थोडंसं गरम पाणी किंवा गार पाणी ॲड केलं तरी चालेल. शक्यतो गरम केलं तर उत्तमच. हे बघा मसाला चांगला शिजून झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करूया. म्हणजे मी जे मिक्सरच्या भांड्यात मसाला होता तोच भांडं धुवून पाणी टाकलेलं आहे. जितकं रस्सा पाहिजे तुम्हाला, पातळ किंवा जाड, त्या हिशोबाने पाणी टाकू शकता. क्वांटिटी जशी असेल तशी, जेवढे खाणारे लोक असतील त्या हिशोबाप्रमाणे. तर बघू शकता फायनली आपली भाजी तयार आहे वांग्याची. म्हणजेच वांगी मसाला बोला किंवा भरलेली वांगी बोला, काही बोलले तरी चालेल. मंडळी आमच्या गावाला एक फेमस रेसिपी आहे, खिचडी कढी बटाट्याची रस्सेवाली भाजी आणि भजी. तर नक्की आपण ती रेसिपीसुद्धा बनवणार आहोत. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. कशी वाटली वांग्याची भाजी नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा व्हिडिओ. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि बाय बाय. या वांग्याची भाजी खायला.